आता हिची सुरुवात करणार आहोत ना, तर स्तोत्र बोलायचे. कोण बोलेल गणपतीचं स्तोत्र? श्रीपाद स्वामी तुम्ही बोलताय का? गणपतीचं स्तोत्र? कॅमेरा ऑन ठेव, हे मायक्रोफोन ऑन ठेवा आणि बोला बरं. येतं ना? तुमचं नाही नाही, तुमचं बंद आहे, हे बंद आहे. तुमचा मायक्रोफोन बंद आहे, चालू ठेवा म्हणजे आवाज येईल. तुमचं श्रीपाद स्वामी तुमचं बोलतो ना आपण, ते ते त्याला टच करा म्हणजे ते चालू होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रणम्य शीर्षा पण बोला. प्रणम श्रीशा देवं गौरीपुत्र विनायकं भक्ता वासा स्मरे नित्यमायु कामात् सिद्धे. प्रथम वक्रतुंडं च एकदन्ततुतिकं तृतीयपिण्डाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदर पंचम तु धूर्त तथाष्टकं नवम भालचंद्रम तु दशमं तु विनायकं एकादशं तु गणपति दशं तु गजाननः द्वादशानि नामानि त्रिरचित पटेन्द्र च विघ्नस्य सर्व सिद्धिस्तर प्रभो. विद्यार्थी लाभते विद्याधनाशी लाभते धनपुत्राशी लाभते पुत्र मोक्षास्ति लाभते जपेंद्र गणपती स्तोत्रम षष्ठ बिड्डास्त्र फल लाभते संस्तर सिद्धस्त्र लाभते नात्र संस्त्र अष्टोभो ब्रह्मस्त्र लिखित्वास् समर्पते तस्व विद्या भवेस्त्र गणेशे प्रसाय दान इति नारद पुराणे संकटनाशम नमाम गणपती स्तोत्र संपूर्णानम. ओके, व्हेरी गुड. आता हे जे ज्योतिष प्रवीण आहे ना, ज्योतिष प्रवीण मध्ये म्हणजे तुम्ही शिकल्यावर तुम्ही मोठे काय अगदी ज्योतिषी नाही होणार, पण तुम्हाला तोंड ओळख होईल. कारण आता बघा ह्याच्यामध्ये कसं असतं, ज्योतिष प्रवीण असतं, त्याच्यानंतर ज्योतिष विशारद, त्याच्यानंतर ज्योतिष प्रवीण आणि विशारद झालं की ज्योतिष भास्कर, आणि नंतर लास्ट ज्योतिष पंडित. ह्या 4 परीक्षा असतात आणि ह्या 4 झाल्या ना की मग जर कुणाला विद्या वाचस्पती करायची असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे पुढे पुढे म्हणजे कसं तुम्हाला आवड निर्माण झाली, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट वाटला. आता ज्योतिष प्रवीण हा काय खूप असा मोठा अभ्यासक्रम नाहीये. सलग 8 तास जर आपण एका दिवसात बसलो तरी पुरा करू शकतो. पण सगळे नोकरी धंदा करणारे आहेत आणि मुख्य म्हणजे रविवारी मला एका संस्थेमध्ये जायचं व्याख्यान आहे माझं, ज्योतिष दुसरी संस्था आहे मुलुंडला. नाही तर मी रविवारी पण घेणार होती, पण मग मी काय केलं, आज घेणार उद्या घेणार आणि मग सोमवारी घेणार. असंच रात्री रात्री म्हणजे सगळ्यांना बरा पडतो नाही का टाइम त्याच्यासाठी. आमच्या बाजूलाच आहे. काय कोण तुम्ही येणार आहेत ना प्रेसिडेंटची हो मुलुंडला येणार, तुम्ही येणार आहात का? बाजूला आहे आमच्या 5 मिनिटावरती 5-10 मिनिटावर. ठीक आहे ठीक आहे चालेल. आता बघा ज्योतिष शास्त्र म्हणजे काय, आपण जन्माला ज्या वेळेत जन्माला येतो त्या वेळेला आकाशामध्ये जे ग्रह असतात ज्या अंशावर असतात त्या अंशाचे परिणाम आयुष्यभर होतात. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण कुंडली काढतो ती काय असते, तर त्यावेळी अवकाशात कोणतं लग्न आहे, कोणत्या स्थानात शनी आहे, कोणत्या स्थानात चंद्र आहे, ज्या स्थानात चंद्र असतो ती चंद्ररास असते आणि लग्न हे 2-2 तासांनी बदलत असतं. कळलं? आणि मग ते सगळे ग्रह असतात की नाही ते आपण कुंडलीत मांडतो, तर पंचांगावरून पण आपण कुंडली काढू शकतो. पंचांगात वेळ दिलेली असते, समजा कोण बाळ जन्माला आलं तर पंचांगामध्ये तिथी असते, तारीख असते, त्यावरून आपण गुरु कुठे, नेपच्यून कुठे, प्लुटो कुठे, राहू कुठे, केतू कुठे ते बघून त्या डिग्र्या लिहून घ्यायच्या आधी एका पानावर. त्याच्यानंतर ती कुंडली काढायची, चंद्र कुठे तो बघायचा, चंद्र ज्या स्थानात येतं आणि घड्याळाच्या उलट दिशेने 1 ते 12 कुंडल्या आकडे असतात. बघा इथे आहे, बघा दिसतंय कुंडली. तर घड्याळ कसं फिरतं, घड्याळ कसं फिरतं असं फिरतं ना, पण कुंडली अशी उलट फिरते. फक्त राहू केतू आहेत ना घड्याळाच्या दिशेने फिरतात, बाकी सगळे ग्रह घड्याळाच्या उलट दिशेने फिरतात. आणि सकाळी 6 वाजता 6 ते 8 या काळात जर जन्म झाला तर सूर्य हा नेहमी लग्नस्थानी असतो. बरं ज्या राशीत चंद्र असतो त्या राशीवरून जातकाची रास कळते, कोणती रास आहे. चंद्रावरून चंद्ररास कळते आणि लग्नावरून लग्नरास कळते आणि ते सगळं आपल्याला कुंडलीतून कळतं, पंचांगातून कळतं. आणि आता आजकाल तर ऍप झालेली आहेत,
ऍप मधून 2 मिनिटात जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मतारीख काढली तर लगेच कुंडली येते की नाही समोर आपल्या? लग्न कुंडली, चंद्र कुंडली येते की नाही? येते का नाही येत? हो हो येते. एस्ट्रोसेज ऍप आहे, एस्ट्रोसेज ऍप आहे. हे विनामूल्य ऍप आहे. ते जर तुम्ही डाउनलोड केलं आणि आता समजा तुमच्या आजूबाजूला कोणाचा जन्म झाला असेल तर त्यांची टायमिंग, त्याचं नाव, आता नाव नसेल ठेवलं तर आडनाव, असं करून तुम्ही कुंडली काढली तर ती जी समोर कुंडली येते ती लग्न कुंडली. त्याच्यानंतर बाजूला जिथे चंद्र असतो ती चंद्र कुंडली आणि एक नवमांश कुंडली पण असते. नवमांश कुंडली ही कशी तर अवकडा चक्रावरून कळते आपल्याला. अवकडा चक्रामध्ये सगळी नक्षत्र दिलेली आहेत, 27 राशी दिलेल्या आहेत आणि कोणत्या राशीत चंद्र आहे ते ती रास पहिली म्हणजे त्या नक्षत्राची जी दशा आहे. समजा एखादा जातकाचा जन्म झाला आणि त्यावेळी धनुरास उदित असेल, चंद्र धनुराशीत असेल आणि मूळ नक्षत्रात असेल, कळलं? तर मूळ नक्षत्र कुणाचं आहे? केतूच आहे. कोणत्याच त्या मूळ नक्षत्राचा राशी स्वामी कोण आहे? केतू आहे. समजा जन्माला आलेलं बालक अश्विनी नक्षत्राचं असेल तर अश्विनी नक्षत्र पण कोणाचं आहे? केतूच आहे. हे सगळं तुम्हाला पंचांगात 8 नंबर पानावर अवकडा चक्र असतं, त्याच्यात दिलेलं असतं. सगळी नक्षत्र, त्यांची चरण, त्या नक्षत्राचे स्वामी, कोणत्या राशीत आहेत हे सगळं त्याच्यात आपल्याला बघता येतं. काल आणि निर्णय मग मध्ये त्यावरून बोला ना, बोला. काल निर्णय मध्ये काय मला ऐकायला कळलं नाही, काय म्हणताय? काल निर्णय पंचांग आहे त्याच्यामध्ये असतो का वेगळं पंचांग घ्यायला? वेगळं दाते काल पंचांग. निर्णय दाते पंचांग मिळतं, दाते पंचांग दाते पंचांग असतं. मध्ये असते. तर त्याच्यानंतर एक ना रुईकर पंचांग पण विकत घ्या. रुईकर पंचांग, ते पंचांग मध्ये ना सगळे वेगवेगळ्या पानावर ना लग्नाचे मुहूर्त असतात, नंतर बारशाचे मुहूर्त, वाहन कधी घ्यावे ते मुहूर्त सगळे दिलेले असतात. मुहूर्त कधी शेती करायची ते मुहूर्त. त्यामुळे रुईकर पंचांग आहे ना ते काहीतरी साताऱ्याचंच आहे ते पण वाटतं. ते पण 2 पंचांग विकत घ्यायची. म्हणजे समजा कोण तुमच्याकडे आलं की आम्हाला मुहूर्त सांगा ना, श्रावणातला मुहूर्त हवाय, रुईकर कराडचा आहे. कराडचं आहे, कराडचा आहे. कराडचा आहे. कराडचं. मग ती 2 पंचांग मी वापरते आणि शिवाय आपल्या ऍस्ट्रोसाइज वर तर मिळतच आपल्याला, त्यामुळे ते पण मी वापरते. कळलं? तर आता जे आता मी आधी हे तुम्हाला एक्सप्लेन करते, ही कुंडली आहे ना मोठीच्या मोठी, तर हे पहिलं स्थान. हे बघा, हे पहिलं स्थान आहे. पहिलं स्थान, त्याच्यानंतर हे दुसरं स्थान, हे तिसरं स्थान, हे चौथं स्थान, हे 5वं स्थान, असं करत करत इथे 12वं येतं. 12वं स्थानाला व्यय स्थान म्हणतात. व्यय म्हणजे खर्च. व्यय म्हणजे काय? खर्च होणे. आणि लग्नस्थान जे असतं ना ते वर पहिलं, हे जे पहिलं आहे ना, हे पहिलं हे लग्नस्थान आहे. त्याच्या बाजूला आहे त्याला धनस्थान बोलतात. काय बोलतात? धनस्थान. म्हणजे जातकाला पैसा किती मिळणार आहे हे त्याच्यातून समजतं. तसंच त्याला द्वितीय स्थान पण म्हणतात आणि कुटुंब स्थान पण म्हणतात. जातकाचं कुटुंब कसं आहे ते त्याच्यावरून कळतं. आणि अवयवावरून म्हणजे द्वितीय स्थान म्हणजे तोंड, घसा, म्हणजे जातकाला खाण्यापिण्याची कोणती आवड आहे ती पण त्या स्थानावरून कळते. जातकाची पर्सनॅलिटी कशी असेल ते लग्नस्थान असतं ना, लग्नस्थानात कोणती राशी आले, कोणती राशी उदित झाले ह्याच्यावरून कळतं. समजा एखाद्याची मेष रास असेल तर तो कसा असेल? एरोगंट, कुणाचंही न ऐकून घेणारा. कारण मेष राशीचा राशी स्वामी कोण आहे? मंगळ. मंगळ आहे की नाही? मंगळ कसा असतो? योद्धा. वृश्चिक राशीची पण काय आहे राशी स्वामी? मंगळ आहे. पण मेषेचा मंगळ हा शुद्ध पाणी आणि वृश्चिक राशीचा मंगळ हा गटाराचं पाणी, असं पाराशरीमध्ये लिहिलेलं आहे. पाराशरी पुस्तक आहे ना, पाराशरी हे ऋषी मुनींनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्याच्यात ते दिलेलं आहे. असं कळलं? त्याच्यानंतर बघा तृतीय स्थान. बोला ना. द्वितीय स्थान कुणीकडे दाखवा आणि जरा दाखवतो. हे दिसते कुंडली? दिसते. आता घड्याळाच्या उलट दिशेने. बरोबर. कळलं? आणि त्याच्यावर छापलेलं आहे ना द्वितीय. तुम्हाला मी छापून दिलंय ना, हे द्वितीय येणार. घड्याळाच्या उलट दिशे, सुलट दिशेने गेलं तर सुलट दिशेने नाही जायचं, उलट दिशेने जायचं. बरोबर. घड्याळ असं फिरतं की नाही? घड्याळ असं फिरतं ना,
तर हे हा आपण असं फिरायचं. मग हे द्वितीय, बरोबर हे प्रथम स्थान आहे बघा, हे प्रथम हा स्थान, हे द्वितीय आणि स्थान, हा हे तृतीय स्थान, त्याच्या खाली बरोबर तृतीय आहे. स्थान आहे, मगाशी मॅडम तुम्ही त्याच्यानंतर हे चुकीचं चतुर्थ सांगितलं स्थान. मॅडम. हा काय पहिल्यांदा बोला सांगितलं ना. पहिल्यांदा सांगितलं ते चुकीचं सांगितलं. मी काय अच्छा अच्छा नाही ते हा म्हणून म्हटलं मी. अच्छा अच्छा हा बरोबर. हा ते उलट मला पुस्तक उलट धरायला लागतंय ना. नाही 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 मग तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, सांगितलं ना ते. नाही नाही पण हा त्याच्यामध्ये स्थानं दिलेली आहेत. तुम्ही जर नोट्स हा बघितल्यात ना, तर बरोबर नोट्स काढल्या, प्रिंट आउट मारल्या तुम्ही. मारलंय. हा मग त्याच्यात बघा ना द्वितीय स्थान दिले. ते मी असं नाही बरोबर नाही. करते, ते असं हा उलट होतं ना, मला हा मला बरोबर. दिसत नाही. हा बरोबर हा. चालतंय. आता तृतीय स्थान जे आहे ना, तृतीय स्थान ते मित्र हा मैत्रिणींचं स्थान आहे, हा शेजारीचं हा स्थान आहे आणि लहान हा भावंडांचं स्थान आहे. कोणतं? बर तृतीय स्थान. तृतीय स्थान हा चतुर्थ स्थान म्हणजे आपलं घर. चतुर्थ घर स्थान आहे. म्हणजे काय? आपलं घर, घर आपलं वाहन. आपण समजा हम्म, वाहन कोणतं घेऊ, कधी वाहन मिळेल, हे सगळं आपण हा चतुर्थ स्थानावरून बघतो. आपली आई, हा चतुर्थ स्थान म्हणजे आपली आई सुद्धा, माता. कळलं? हम्म, पंचम स्थान बर म्हणजे काय? पंचम स्थान म्हणजे शिक्षण. म्हणजे जातक हम्म, शिक्षण किती शिकेल ते आपण बरोबर पंचमावरून बघतो. आणि बघतो. पंचम स्थान म्हणजे अजून काय? प्रेम. समजा बरोबर लव्ह मॅरेज होणार असेल तरी पंचम स्थानाचा विचार केला जातो. बरोबर अफेअर होणार असेल किंवा लव्ह हा मॅरेज कोण करणार असेल तर पंचम हा स्थानाच्या ग्रह असतील ना, त्याच्यावरून आपण सांगू हा शकतो. ते हायर आहे, पण मी आपलं हम्म, सांगते आता ते स्थान हम्म, आलं म्हणून. आता हम्म, षष्ठ स्थान म्हणजे मामा, मावशी, हम्म, मातुल घराणं. षष्ठ हा स्थान म्हणजे काय? मातुल घराणं. हा आणि सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराचं स्थान. सप्तम हम्म, स्थान म्हणजे काय? जोडीदाराचं जोडीदाराचं स्थान. हा हम्म, अष्टम स्थान म्हणजे काय? अष्टम स्थान म्हणजे मृत्यूचं स्थान. हम्म, कळलं? हा अष्टम स्थान म्हणजे मृत्यूचं पण स्थान आहे आणि जोडीदाराच्या कुटुंबाचं पण ते स्थान आहे. म्हणजे समजा तुमची पत्नी असेल हे तर काय पत्नीचं माहेर जे आलं. अनिल मेनगुलला फोन करता विचार. ऐकताय हा ऐकताय बोलू? तुमचं अनिल बोलून झाल्यावर मी मेनगुलेला बोलते. हा तुमचं बोलून हा झाल्यावर मी बोलते. हा चालेल. अष्टम स्थान म्हणजे जोडीदाराची माहेर. हम्म, तुमच्या म्हणजे माहेर तुमचं सासर म्हणजे अष्टम स्थान. बरोबर आणि शिवाय मृत्यू स्थान पण आहे. पण त्या स्थानावरून आपल्याला हम्म, समजा वारसा हक्काने संपत्ती हम्म, मिळणार असेल ते पण बघू शकतो. तसे बरोबर ग्रह पडले असले वारसा हक्काची प्रॉपर्टी, ते समजा एखाद्याची मावशी आहे, त्या मावशीला मुलबाळ बरोबर नाही, मग ती ते हम्म, दत्तक घेईल आपल्या त्या भाच्याला आणि सगळे हे माझी इस्टेट ह्याला मिळू दे. म्हणजे त्याचं अष्टम स्थान शुभ बरोबर असणार त्याच्यासाठी. ते आलं लक्षात? आलं. नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान. हम्म, नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान. म्हणजे कीर्ती, धर्म, तीर्थयात्रा, दूरचे प्रवास, पिता, पितर, हा वृद्ध मंडळी, गुरु, मेहुणे, भावजय, उच्च शिक्षण. बघा तिथे दिलेलं आहे सगळं. सगळं दिलंय डिटेल दिलेली आहे. हा हा ओके काय शील, विचार. उत्तम कुळ पण भाग्यस्थानावरून कळतं कुठच्या कुळात जन्माला आले. अत्यंत शुभ स्थान, प्रताप, सज्जन, संगती आणि ऐश्वर्य हे सगळं भाग्यस्थानावरून आपण बघतो. दशम स्थान म्हणजे पित्याचं स्थान आहे. म्हणजे आपले वडील कसे आहेत, कसे असतील हे आपण दशम स्थानावरून ओळखतो. तसंच दशम स्थानावरून कर्मस्थान म्हणतात त्याला. म्हणजे आपली नोकरी, आपला व्यवसाय कसा असेल, आपण हा बिझनेस करू की जॉब करू, आपलं कर्मस्थान हे दशमस्थान. आलं लक्षात? हम्म, आलं की सॉरी. आता हा एकादश स्थान म्हणजे काय? हम्म, आपण जी नोकरी करतो त्या नोकरीपासून आपल्याला काय लाभ मिळणार, हम्म, पगार मिळणार, किंवा आपण व्यवसाय करतोय. पाणी पिते हं जरा, एक मिनिट हा. हा काय म्हणाला सविता. हा नाही तर एकादश स्थान म्हणजे लाभ होणे. आपण जे कर्म करतो, जे काम करतो दशमस्थानात, त्याच्यापासून मिळणारा पैसा आहे तो कुठे बघायचा? एकादश स्थानावरून. आणि नाही रे एकादश पण तो स्थानावरून
मोठ्या भावंडाचा पण विचार केला जातो, जरा शिकून जा की. मित्र, शेजारी यांचा विचार केला जातो आणि डाव्या कानाचा विचार केला जातो. काम त्रिकोणामधील हे एक स्थान आहे. हम्म. कळलं? कोणतं स्थान बोलले मी? एकादश स्थान. आणि द्वादश स्थान एकादश म्हणजे व्यय स्थान. खर्च बोलू नका, बोलू नका. श्रीपाद स्वामी बोलू नका. रेकॉर्डिंग मध्ये येणार तुमचं बोलणं. चालेल तुम्हाला? मग रेकॉर्डिंग ऐकायला डिस्टर्ब होईल. हा? तर आता द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान. व्ययस्थान म्हणजे काय? खर्च. आपण खर्च आपल्याला एकादश मधून पैसा आला, तो पैसा आपण कसा खर्च करणार ते आपण द्वादश स्थानावरून बघायचं. तसंच परदेश गमन, नोकरीसाठी परदेशात जायचे योग येतील तर ते पण तिथे बघतात. खर्च, पीडा, आपत्ती, ऋण, वैरी. एखाद्याला समजा जेल होणार असेल, कैद होणार असेल किंवा एखाद्याचा मृत्यू होणार असेल, त्यावेळी सुद्धा व्ययस्थानाचा विचार केला जातो. व्ययस्थान म्हणजे ताटातूट. म्हणजे एखादा सिरियस आहे आणि त्याला हॉस्पिटलला जाण्याचा योग येणार आहे, ते पण व्ययस्थानावरून तुम्ही सांगू शकता. म्हणजे तेवढा अभ्यास झाल्यावर तुमचा. मी सांगते, मी तारखा देते मृत्यूच्या पण. मी तेवढा अभ्यास केलाय आणि मी तुम्हाला तो शिकवेन पुढचे पण तुम्ही कोर्स केलेत तर. म्हणजे करा असं नाही, स्वेच्छा आहे. स्वेच्छेने. कुणावरही मी जबरदस्ती नाही. ग्रुपवर आहे, एन्जॉय करा. मी रोज टाकतच असते नोट्स. टाकते की नाही? कसा वाटतो आपला ग्रुप? हो एकदम भारी. लय भारी. असं कोणी टाकत नाही. हो. आणि नॉलेज मिळतं ना, चांगलं नॉलेज मिळतं ना. माझा गुरु शुक्र व्ययात आहे म्हणून मी सगळं विनामूल्य देत असते त्या ग्रुपवर. व्ययस्थानात आहे. खर्च करते मी ज्ञान. आता लग्न कुंडलीवरून पर्सनॅलिटी आली, शरीर सुख, रंगरूप, ठेवण, स्वभाव, शील, आरोग्य, आयुष्य, तेजस्वीपणा, हे सगळं आपण त्याच्यावरून बघतो. आता तुम्ही दीपक वैराट प्रत्येक स्थान नंबर वाचा आणि त्याच्यात जे बारीक लिहिलेलं आहे ना ते जरा मोठ्याने हा. वाचा, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये येईल आणि तुम्हाला सोपं पडेल अभ्यास करताना. बोला. असं आधी बोलायचं, प्रथम स्थान असं बोलायचं आणि मग त्याची हा बोला. प्रथम स्थान लग्न, तनु, जातकाचे शरीर सुख, रंग रूप ठेवण, स्वभाव, शील, आरोग्य, आयुष्य, तेजस्वीपणा, बलवत्ता, यश, मस्तक, कपाळ, व्रण व जन्मखून, प्रश्नकर्ता, पूर्व दिशा, केंद्रस्थान, एक उद्योग, धर्मत्रिकोण. व्हेरी गुड. आता तुम्ही बोला. श्रीपाद स्वामी द्वितीय स्थान तुम्ही वाचा. द्वितीय स्थान सप्तमीवीर स्थिती, वडलोपार्जित धन, कुटुंब, आश्वित लोक, उजवा डोळा, तोंड, दात यांचा नाक, रुची, गळा, मान, एका मारक स्थान, मृत्यूजाळ, पैसा मिळाल्याचे प्रयत्न, वकृत अर्थत्रिकोण, वस्त्रालंकार, पत, ठेवणीतले कपडे, उर्नीती धातू. ओके. आता तृतीय स्थान मी वाचते. तृतीय पराक्रम, साहस, धैर्य, वीर्य, धाकटे भावंड, हस्तलाभ, लेखक, बरगड्या, उजवा कान, खांदे, हात, बुद्धी, कर्तृत्व, स्वर, वाणी, कंठ, प्रवास, छंद, दळणवळण, पत्रव्यवहार, गुणशास्त्रे, आयुष्य, मृत्यू विचार, कामत्रिकोण, सन्मान पदके, कंद मुलाचा आहार, रस्त्यावरची जागा, हे सगळं आपण तृतीय स्थानावरून बघतो. आता कोण बोलणार? दीपक वैराट. चतुर्थ स्थान वाचा. चतुर्थ स्थान सौख्य, माता, सुख, ऐश्वर्य, विद्या, बांधव, वाहने, दुभते पशु, चतुष्पाद, दूत, मनोगुण, गुप्त ठेवलेले धन, स्थावर, जमीन जुमला, बाग, खाणी, जल, शेती उद्योग, छाती, फुफसे, मन, स्तन, हृदय, उत्तरायु, उत्तर दिशा, मोक्ष त्रिकोण, केंद्रस्थान,
पती पत्नीचा व्यवसाय, सासरा, अपवाद, सुप्रास, भोजन आणि श्रुतीशास्त्र. श्रीपाद स्वामी पंचमस्थान हा. वाचा. पंचम संतती, वृद्धी, लेखक, काव्य, परदर्श दृष्ट्या, दृष्टेपणा, विद्या, मंत्र, पत कर्तव्य, चतुर्थ, रेस, आकस्मिक धन, स्त्री प्रेम, उपासना, दैवत्व, कणा, कुशी, पोट, हृदय, शील, प्रेम, संबंध, त्रिकोण, स्थान, धर्म, त्रिकोण. आता तुम्ही कोणतं वाचलं? पंचम ना? हा. पंचम वाचलं. आता षष्ठ मी वाचते. षष्ठ स्थानावरून रोग, शत्रू, व्रण, संकटे, अब्रू, शत्रुनाश, चोराचे पाय, मातुल घराणे, सावत्र आई, कर्ज, नोकरी, नोकर, चतुष्पाद, ओटीपोट, नाभी, कंबर, एक अनिष्ठ स्थान, लहान आतडी, अर्थ त्रिकोण, कलह आणि कैद. एवढे सगळ्या गोष्टी आपण एवढ्याशा घरातून बघू शकतो. कळलं? आता दीपक वैराट तुम्ही सप्तम स्थान वाचा. सप्तम स्थान, विवाह, वैवाहिक जोडीदार, त्याचे रूप, स्वभाव, लैंगिक सुख, व्यभिचार, भागीदार, कज्जे, उघड शत्रू, प्रतिस्पर्धी, रणांगण, स्वतंत्र धंदा, ओटीपोट, गुहेंद्रिय केंद्र व एक मारक स्थान, काम त्रिकोण, पश्चिम दिशा, गमन, प्रवासात खंड, वीर्य, दत्तक पुत्र, अधिकाराचा नाश, चोरी, चोरी, परदेश. आता तुम्ही कोणतं स्थान वाचलं? सप्तम स्थान. अष्टम स्थान वाचा श्रीपाद स्वामी. अष्टम, मृत्यू, मृत्यू, अपमृत्यू, त्याची कारणे, आयुष्य, चिंता, गुप्तधन, पीडा, पातके, शत्रू, वारसा, धन, मोठी आतडी, ग्रहेंद्रे, गर्भाशय, गुद, सासूरवाडी, मागील पुढची जन्म, एक अत्यंत अशुभ स्थान. आता मी कोणतं स्थान वाचणार आहे? नवम ना? नवम स्थान. नवम स्थान, सॉरी, नवम भाग्य, कीर्ती, धर्मश्रद्धा, तीर्थयात्रा, दूरचे प्रवास, पिता, पितर, वृद्ध मंडळी, गुरु, मेहुणे, नातलग, भावजय, उच्च शिक्षण, विज्ञान, धर्म त्रिकोण, शील, उत्तम कुळ, अत्यंत शुभ स्थान, प्रताप, सज्जन, संगती, अष्ट आणि ऐश्वर्य. आता वैराट तुम्ही बोला. दशम स्थान, दशम कर्म, पिता, पितृसुख, भोतृत्व, कर्तव्य, व्यवसाय, अधिकार, सन्मान, कीर्ती, व्यापार, गुडघे, मांड्या, सासू, प्रवास, ऋण, डोक्यावरील आकाश, दक्षिण दिशा, बलवान, शुभ केंद्र स्थान, अर्थ त्रिकोण, संन्यास, वेद, यज्ञ, मंत्र सिद्धी, दत्तक पुत्र, वैद्य. श्रीपाद स्वामी तुम्ही वाचा. एकादशम स्थान, द्रव्याजन, सर्व प्रकारचे लाभ, सिद्धी, वडील, भावंडे, मित्र, शेजारी, सुना, जावई, रसाळ, अन्न, पोटऱ्या, डावा कान, काम त्रिकोण, स्वाधिकार. आता व्यय झालं ना? तुम्ही व्यय स्थान वाचलत ना? आता तुमचा बारी. आता कोणतं स्थान वाचायचं बाकी आहे? व्यय, दशम स्थान, द्वादश. व्यय म्हणजे खर्च. द्वादश स्थान ना? द्वादश स्थान. द्वादश स्थान. खर्च, पीडा, आपत्ती, ऋण, वैरी, दंड, कैद, कुकर्म, शय्यासुख, परदेश, टोळा, पावले, रुग्णालय, काका, आत्या,
मनोव्यथा, एक मोक्ष त्रिकोण, संन्यास, अत्यंत अशुभ स्थान आणि शील प्रतिष्ठा. समजा एखादा जातक तुमच्याकडे आला आणि त्याचं जर पत्रिका बघितली आणि गोचर बिघडलं असेल, गोचर असतं ना, गोचराचे ग्रह पण आपण लावतो. गोचर म्हणजे आता या क्षणाला जातकाच्या कुंडलीत कोणते ग्रह लागलेत आणि व्ययस्थान बिघडलं असेल, व्ययस्थानावर राहू, केतू, मंगळ या ग्रहांची दृष्टी असेल, तर कधी कधी जातकाला कैदेत जाण्याचा योग येतो. त्याची चूक नसतानाही त्याच्यावर बालंटी येतं. आलं लक्षात? किंवा पापग्रहांची दृष्टी असली तर एखादा जातक हॉस्पिटलाइज होतो, व्ययस्थान बिघडलं तर. म्हणजे नुसतीच कैद होते असं नाही, व्ययस्थान. आणि जातकाचं शय्यासुख म्हणजे काय, पती पत्नी यांचे फिजिकल रिलेशन कसे आहेत हे सुद्धा आपण 12व्या स्थानावरून बघू शकतो. म्हणजे कसं बघू शकतो, समजा तुमच्याकडे एखादा कुंडली घेऊन आला कोण आणि बोलला की माझ्या पतीशी पटत नाही, किंवा एखादी बोलली माझा नवऱ्याशी पटत नाही, किंवा तो बोलला की बायकोशी पटत नाही, त्रास होतोय, आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे. त्यावेळेला त्यांना एकमेकांचं शय्यासुख आहे का यासाठी द्वादशाचा आवर्जून विचार करा. जर त्यांना एकमेकांपासून सॅटिस्फॅक्शन नसेल मिळत तर दोघांची मीटिंग घ्या, त्यांना दोघांना काउन्सिलिंग करा आणि ग्रह खराब जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणाव तू माहेरी जाऊन राहा. 1 महिन्याने ग्रह चांगले आले की ये सासरी. म्हणजे तोपर्यंत ते भांडण आहेत ती काय होतील, मिटतील. आणि काय होतं, खूप जेव्हा भांडण होतं तेव्हा लांब राहिलं ना की अट्रॅक्शन वाढतं आणि मग आठवण यायला लागले की पुन्हा ते संसार आपल्याला ज्योतिषाला मोडायचा नाहीये कोणाचा. आपल्याला त्यांचं काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. बरोबर का चूक? बरोबर. कोण आले तर नाही बाबा, नाही पटत चल जा पहिला वकिलाकडे जा आणि नोटीस देऊन टाक, असं नाही बोलायचं. आपण काय बोलायचं की थांबा जरा, त्याच्याशी पण बोलून घेतो मी, तुमच्याशी बोललो तू त्याच्याशी पण, त्याला पण घेऊन या, त्याच्याशी बोलायचं, तिच्याशी बोलायचं. तिच्या काय चुका आहेत ह्या त्याच्या समोर तिला सांगायच्या, त्याच्या काय चुका आहेत ह्या पण, असं एकमेकांच्या चुका पण सांगायचं की ह्या तुम्ही चुका करताय म्हणून तुमच्यात अनबन होते, तर हे करू नका. ज्योतिषाचं काम काय आहे, ज्योतिषी म्हणजे डॉक्टर आहे, वकील आहे, सगळंच आहे. एखादा आजारी पेशंटची पत्रिका आली तर त्याला सांगायचं नाही आता तू मरणार आहेस, घाबरवून नाही सोडायचं त्याला. त्याला ग्रह मंत्र द्यायचे लिहून, त्याला ग्रह सुचवायचे किंवा त्याला उपासना द्यायची की हे कर या देवताची, म्हणजे तुझा आजार बरा होईल, औषधं घे, पण जोडीने तू ही उपासना कर. किंवा ग्रह एखादा बिघडलाय, पापग्रहाची दृष्टी आहे, तर त्या ग्रहाचा बीजमंत्र द्यायचा लिहून. म्हणजे हे ज्योतिषाचं काम आहे की नाही आपलं. आणि आपल्याकडे विश्वासाने येतात की नाही सगळे लोक, येतात की नाही येत, माझ्याकडे येतात, तुमचं नाही मला काय माहित, माझ्याकडे येतात. मग मी त्यांना प्रॉपर गाईड करते. हे माहितीये ना, आता हे जोशी सर आहेत ना, हे भरपूर शिकलेले आहेत, पण ते रिव्हिजन साठी आले, त्यांना सगळं येतंय, पण त्यांना वाटलं समीक्षा शिकवते म्हणजे काहीतरी चांगलं शिकवणार म्हणून ते आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांचं अनुराधा नक्षत्र आहे आणि वृश्चिक रास आहे आणि ते रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. पण ते आलेले, मी दरवर्षी माझं स्नेहसंमेलन ठेवते मुंबईमध्ये, तेव्हा ते आवर्जून न चुकता येतात, त्यांची ओळख करून दिली. त्यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे, त्यांची पण म्हणजे हायर एज्युकेशन आहे त्यांचं ज्योतिषशास्त्राचं. पण आपलं ते, मी काय केलं की मला रिस्पेक्ट द्यायला आपले प्रवेश घेतात की एवढं काय काय करते, घेऊया प्रवेश, असं आहे त्यांचं. बरोबर की नाही जोशी सर? नाही तसं नाही, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, हा उद्देशच नवीन असतो. मिळेल, नवीन मिळणार. आणि आता मी आणि ह्यांना जे तुमची सांगितलं ना ते सांगते तुम्हाला, हो, म्हणजे आणि कसं तुमची रेकॉर्डिंग प्रेरणा मध्ये मिळेल प्रेरणा तुम्हाला. असते ना. मी 12 स्थानांची माहिती दिली आणि हो हो, प्रत्येक स्थानाचं काय परिणाम ते तुम्हाला मी वैशिष्ट्य. नोट्स आता दिलेले आहेत, त्या झेरॉक्स मारून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, घेतो म्हणजे घेतो. तुम्हाला प्रश्न नाही येणार. आता हो हे जे हो, आहे ना ग्रहशील चक्र आहे ना, प्रमुख ग्रह स्वरूप आणि वर्णन, हे तुम्ही ना बारीक बारीक आहे ना ते स्वतः वाचा ते. हा, ते तुम्ही स्वतः वाचून काढा फक्त हो, सगळ्यांनी. चालेल. आता त्याच्या पुढचं पान ओके. उलटा पंचांगाबद्दल आहे बघा. पंचांगाची 5 अंगे. हा, ते काय आहे, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. पंचांगात तिथी असते की नाही, ऍक्च्युली 2 पक्ष आहेत, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, असं पंचांगात असतं. तर शुक्ल पक्षामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादश, त्रयोदशी, चतुर्दशी आणि चतुर्दशी झाली की काय येते, पौर्णिमा. काय येते,
पौर्णिमा शुक्ल पौर्णिमा. पक्षात. आणि मग नंतर कृष्ण पक्ष सुरू होतो आणि कृष्ण पक्षामध्ये पौर्णिमेनंतर परत प्रथमा म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या. अमावस्या. कळलं? अमावास्येला काय आहे आणि पौर्णिमेला काय फरक आहे? तर आता आपण ते इथे वाचूया. ज्या वेळेला एकाच ह्याच्यात एक्यूट युती असते चंद्राची आणि रवीची, त्यावेळेला अमावास्या होते. कारण तो अस्त होतो ना, चंद्राचा अस्त होतो रवीच्या जवळ एकत्र आल्यावर एकाच घरात. आणि ज्यावेळी चंद्र आणि रवी यांच्यात समसप्तक योग होतो, म्हणजे काय, एक एक रवी एका स्थानात असेल तर बरोबर 7व्या स्थानात चंद्र येतो. त्याला म्हणतात समसप्तक योग किंवा प्रतियुती, हा पण एक शब्द आहे. तर प्रतियुती किंवा समसप्तक योग होतो त्यावेळी होते ती पौर्णिमा. म्हणजे चंद्र आणि रवी समोरासमोर येतात आणि पूर्ण चंद्राचा आनंद आपल्याला मिळतो, तो मिळतो पौर्णिमेला. कळलं? सगळ्यांना समजलं? आता रवी पुढे चंद्र 12 अंश गेला की एक तिथी होते. अमावास्येला रविचंद्राचे पूर्व पश्चिम अंतर 0 असते. चंद्राची गती रवीपेक्षा जलद असल्याने रवीचे पुढे पूर्वेला चंद्र गेला की पहिली तिथी प्रतिपदा सुरू होते. ती चंद्र 12 अंश पुढे जाईपर्यंत असते. दर 12 अंशाने एक एक तिथी होते. याप्रमाणे प्रतिपदा ते पौर्णिमा, या पौर्णिमा ते अमावास्या अशा तिथी होतात. ऍक्च्युली महिना आपला कसा असतो 30 दिवसांचा असतो इंग्रजीमध्ये, पण तेच आपण जर मराठीमध्ये पाहिलं तर कधी कधी 28 दिवस येतात, कधी कधी अधिक महिना येतो, पण ते दिवस भरले जातात. ते भरतात, अधिक महिना आल्या की भरले जातात, किंवा काही वेळेला कमी कमी दिवस येतात. म्हणजे काय होतं, ज्या तिथी असतात त्यांचा अंश त्यांचा अस्त होतो, एक तिथी गायबच होते, एकाच दिवशी 2 तिथ्या येतात, असं पण होतं की नाही? होतं की नाही? एकाच दिवशी द्वितीया येते, ती दुपारनंतर तृतीय पण येते एकाच दिवशी. मग काय होतं, एका तिथीचा लोप होतो आणि मग चतुर्थी गायब आणि डायरेक्ट पंचमी येते, असं पण होतं. हे कसं आहे, सूर्योदय ज्या दिवशी होतो ना सकाळी 5:30ला, त्या मुहूर्तावरचं पंचांग लिहिलेलं असतं. तो 5:30चा मुहूर्त जो असतो ना, आपण काय म्हणतो इंग्रजी महिन्याप्रमाणे रात्री 12 नंतर दुसरा दिवस आला. म्हणजे आपण ऍप मध्ये पाहिलं तर काय बोलतो, रात्री 12 नंतर दुसरी पुढची तारीख लिहितो की नाही आपण पत्रिका काढताना. पण आपल्या मराठी महिन्याप्रमाणे आणि सूर्योदयाप्रमाणे रात्रीच्या 12 नंतर 13, 14, 15, 16, 17, कधी कधी 25, 26, 27 पर्यंत आकडे जातात सूर्योदय होईपर्यंत, आणि मग परत सूर्योदय होतो. हे तुम्हाला कसं कळेल? पंचांग वाचल्यावर कळेल. तुमच्याकडे नसेल ना वैराट पंचांग आहे, दाते पंचांग विकत घ्या, खूप फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये अवकडा चक्र आहे ते वाचून काढा. अवकडा चक्रामध्ये काय आहे, 27 नक्षत्र लिहिलेली आहेत, 12 राशी लिहिलेल्या आहेत आणि 4 चरण लिहिलेली आहेत. कोणतं चरण कोणत्या राशीत तो अभ्यास होतो त्याच्यावरून आपला. पंचांग पाहिजे, ज्योतिषाकडे पंचांग पाहिजे. तुम्ही ते वापरा नाही तर नका वापरू, पण आलं पाहिजे बघायला. पंचांगावरून पण मी शिकवीन तुम्हाला, उद्या पंचांगावरून शिकवीन कशी पत्रिका काढायची ती. हा काय, तो सगळ्यांना शिकवीन मी. आणि मग ती चेक कशी करायची, ह्याच्यावरून करायची, आपल्या ऍप वरून करायची. तुमच्याकडे ऍस्ट्रोसेज ऍप आहे सगळ्यांकडे? कुणाकडे नाहीये? आहे. तुमच्याकडे श्रीपाद स्वामी ऍस्ट्रोसेज ऍप आहे? नाही. मग ते ना फ्री मिळतं, ते डाउनलोड बरं. करून घ्या. येतो तुम्हाला येतो. पत्रिका काढता येते ना? मला माहितीये तुम्हाला येत असणार, पंचांग वापरताय म्हणजे येते ना? थोडं मग थोडं माझी येते. परीक्षा घ्यायला जॉईन झालात काय सगळे? नाही. चांगलं आहे, मग तुम्ही काढताय, मग आम्ही सगळी कामं तुम्हाला देऊ पंचांगावरून पत्रिका काढायची. मस्त. तुमचा रेफरन्स नाही, नंबर सगळ्याला देईन मी. अजून शिकायला लागलोय. शिका ना, काय नाही. माझ्याकडे तुम्हाला सगळं योग्य ज्ञान मिळेल. होय. त्यांना विचारा, जोशी सांगतील. जोशी सर तुम्ही बोला माझ्याबद्दल, त्यांना माहिती नाही, ते नवीन आहेत बहुतेक. आपल्या ग्रुपमध्ये नवीन आहेत की तुम्ही? ग्रुपमध्ये आहे ना मी.
आहेत तुम्ही? आहेत आहे ग्रुपमध्ये? आहे. मी तुमच्याकडनं दरवर्षी दिवाळी अंक घेतो ना. अय्या, माझ्या लक्षात पण आता पण आपण छापणार आहोत. माझे मी हा, 5-6 लेख लिहिले सुद्धा अंकासाठी. बरोबर. आता ते लेख मागितलाय ना सगळ्यांच्याकडून. हो हो, तुम्ही पण एखादा लेख लिहा ना, काय हरकत आहे. हा, छापू चालतंय. आपण. हा, चालेल. हा, दीपक वैराट, तुम्ही पण एक लेख लिहा. अंकशास्त्र शिकताय ना, अंकशास्त्राचा लेख लिहा. हा, पूर्ण अभ्यास नाही ना, आता चालू केलं. आता शिकताय. असू दे. आता बघा, म्हणजे मी तुम्हाला साधारण पंचांगाचा एक भाग सांगितला तुम्हाला. कशा प्रकारे असतं ते लग्न असतं, राशी. आता राशी किती आहेत? 12 राशी आहेत. बरोबर? 12 राशी. बरोबर. दीपक, राशींची नावं माहिती आहेत तुम्हाला ना? आहे ना. राशीत आहे. सांगा, बोलून दाखवा, म्हणजे रेकॉर्डिंग होईल. बोला. नाही, एकदम पाठ नाही. पहिली रास कोणती येते? तुम्ही मेष. सांगा. हा, मेष रास. मग मेष राशीचा राशीस्वामी कोण आहे? मंगळ. मंगळ. मेष राशीचा राशीस्वामी मंगळ आहे. त्याच्यानंतर कोणती रास येते? वृषभ. श्रीपाद स्वामी सांगा. वृषभ राशीचा राशीस्वामी कोण आहे? शुक्र. कोण आहे? शुक्र. वृषभ राशीचा राशीस्वामी शुक्र. त्याच्यानंतर कोणती रास येते? तिसरी रास कोणती आहे? मिथुन. मिथुन राशीचा राशीस्वामी कोण आहे? बुध. मिथुन राशीचा राशीस्वामी कोण आहे? बुध आहे. बुध. मिथुन राशीनंतर कोणती रास येते? कर्क रास. कोणती येते? कर्क रास. कर्क राशीचा राशीस्वामी कोण आहे? चंद्र. कोण आहे? चंद्र. कर्क राशीनंतर कोणती रास येते? सिंह रास. सिंह राशीचा राशीस्वामी रवी. रवी आहे. सिंह राशीनंतर कोणती रास येते? 6वी रास कन्या रास. कन्या राशीचा राशीस्वामी कोण आहे? बुध. बघा, रवी आहे ना, तो सिंह राशीचा राशीस्वामी, आणि चंद्र आहे ना, तो कर्क राशीचा राशीस्वामी आहे. आणि ह्या पाठोपाठच्या राशी आहेत 2. कर्क आणि सिंह पाठोपाठच्या राशी आहेत. पण मिथुन राशीचा राशीस्वामी कोण आहे? बुध. आणि कन्या राशीचा पण राशीस्वामी आहे बुध. ह्या 2 राशी आहेत ना, त्या दोन्ही राशींचा एकच आहे, कॉमन. म्हणजे ह्या काय झाला? मित्र राशी झाल्या एकमेकींच्या. मिथुन आणि कन्या या मित्र राशी झाल्या. त्याच्यानंतर कन्या राशीनंतर कोणती राशी? ते तुळ रास. तुळ राशीचा राशीस्वामी कोण आहे? तुळ राशीचा राशीस्वामी शुक्र. तुळ आणि वृषभ या 2 राशींचा राशीस्वामी कोण आहे? शुक्र. आहे की नाही? तुळ आणि वृषभ राशीचा राशीस्वामी आहे शुक्र. तुळ राशीनंतर येते वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळ. आणि मेष राशीचा पण राशीस्वामी मंगळ. त्यामुळे मेष आणि वृश्चिक मित्र. मंगळ आहे ना, कॉमन आहे राशीस्वामी. बरोबर की नाही? मग 9वी रास आहे धनुरास. धनु राशीचा राशीस्वामी गुरु. कोण आहे? धनु राशीचा राशीस्वामी गुरु. धनु राशीनंतर कोणती रास येते? मकर राशीचा राशीस्वामी आहे शनी. मकर राशीनंतर कोणती रास येते? कुंभ. येते की नाही? कुंभ राशीचा राशीस्वामी कोण आहे? शनी. म्हणजे मकर आणि कुंभ मित्र राशी झाल्या की नाही? शनी. मीन राशीचा राशीस्वामी गुरु. मीन राशी आणि धनु राशी काय झाल्या? मित्र राशी. त्यांचा कॉमन फॅक्टर काय आहे? गुरु. त्यामुळे आता तुम्ही होमवर्क मध्ये काय करायचं? 12 राशींची नावं लिहा आणि प्रत्येक राशीचा राशीस्वामी लिहा आणि 2 मित्र राशी बाजूला लिहा. एवढं करू शकता ना होमवर्क? छोटासा छोटासा आहे. त्याच्यानंतर बघा, 7.5 जी लागते आपल्याला. 7.5 तर ज्या वेळेला शनी ज्या राशीत असतो त्या राशीला 7.5 लागते. बरोबर का चूक? बरोबर. मग आता तो शनी कोणत्या राशीत आहे? मीन राशीत आहे. शनी कोणत्या राशीत आहे? मीन राशीत. मीन राशीला काय चालू आहे? 7.5. काय चालू आहे? 7.5. आणि शनी ज्या राशीत असतो त्याची पुढची रास आणि त्याच्या मागची रास अशा 2 राशींना पण 7.5 असते. बरोबर का चूक? बरोबर.
मग आता मीन राशीच्या पुढे काय आहे? मेष रास. मग मेष मेष. राशीला पण काय चालू आहे? साडेसाती. तुमच्यामध्ये कोण आहे मेष राशीचं? कोण नाही? कोण नाही? तुमची कोणती आहे स्वामी? रास कोणती आहे? तूळ. अरे वा, तूळ. शुक्र. छान छान. हा. आणि लग्न रास कोणती आहे? लग्न रास माहित नाही. रवी माहित नाही. असू दे, मी काढीन. मला जन्मवेळ जन्म ठिकाणच्या आपल्या या ग्रुपवरच लिहा. तिघांच्या हा. पत्रिका मी काढीन आणि हा, आणि हा. पत्रिकेवरून आपण बोलू थोडस उद्या. बरोबर. हा. तिघांनी लिहायचं, नाव लिहायचं, जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि जन्मतारीख असं लिहायचं. हा? बरोबर. हा. माझं आणि माहित नाही. तुम्ही अनंत लक्ष्मण जोशी, हो, तुम्हाला हो. होमवर्क तिघांच्या कुंडल्या तुम्ही बर, पण बर. माझी लिहिणार ना जन्म रास आणि हे. तुम्ही हो, हो. विश्लेषण करायचंय. थोडं हो, थोडं तुम्ही करा, थोडं 4-4 ओळीचं नक्की करा. तुम्हाला जमेल तसं करा. हा, तुमचा ऍडव्हान्स आहे ना अभ्यास म्हणून. नक्की नक्की. आता बघा हा, मीन राशीला 7.5 आहे, मेष राशीला पण आहे, कारण ती पुढची रास आहे. आणि मीन राशीच्या अगोदर कोणती रास आहे? कुंभ रास आहे की नाही? हा. कुंभ रास आहे की नाही? मग आता कुंभ राशीला पण काय आहे? 7.5 चालू आहे. कळलं? बरोबर. हा. आता अजून एक ऐका महत्वाचं. हे बघा, ह्या नोट्स आहेत ना, या तुम्ही वाचून पण माहिती घेऊ शकता. मी ऍडिशनल बरोबर. तुम्हाला असं तर सुचतंय मला ते सांगते, शांतपणे ऐकून घ्या. रेकॉर्डिंग देणार आहे, ते ऐका आणि लिहून काढा जमलं तर. एक्स्ट्रा नॉलेज मिळेल तुम्हाला. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, सगळ्या ग्रहांना दृष्ट्या असतात. म्हणजे आता बघा, आता तुम्हाला मी हे घर दाखवलं की नाही, 12 चौकडीची कुंडली दाखवली की नाही, तर ज्या कुंडलीमध्ये, ज्या घरामध्ये एखादा ग्रह पडतो, त्याच्या बरोबर 7व्या घरावर त्याची दृष्टी पडते. काय पडते? दृष्टी पडते. सगळ्या ग्रहांना 7वी दृष्टी आहे. म्हणजे प्रत्येक ग्रह ज्या स्थानात आहे त्याच्या समोरच्या स्थानावर त्याची दृष्टी असतेच असते. त्याच्यानंतर मंगळ हा जो ग्रह आहे तो अपवाद आहे. मंगळाला 3 दृष्ट्या आहेत. मंगळाला किती दृष्ट्या आहेत? 3 दृष्ट्या आहेत. शनीला 3 दृष्ट्या आहेत. राहूला 4 दृष्ट्या आहेत. आणि गुरुला पण 4 दृष्ट्या आहेत. आता त्या मी सांगते, त्या लिहून घ्या, जरा लिहून घ्या वहीत. चंद्राला 1 दृष्टी. चंद्राला 1. चंद्राला 7वी दृष्टी लिहा. चंद्राला 7वी 7वी. दृष्टी. चंद्रापासून सुरू करायचे आपण, हो की नाही? बरोबर. नंतर चंद्रानंतर आपण काय घ्यायचंय? मंगळ. लिहा मंगळ. मंगळाला 3 दृष्ट्या आहेत असं वाक्य 3 लिहा. दृष्टी. हा, तर 3 दृष्ट्या कोणत्या? 4 म्हणजे 4थी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी. लिहा 4थी, 7वी आणि 8वी. 4थी दृष्टी आहे मंगळाला, 7वी दृष्टी आहे आणि 8वी दृष्टी आहे. हा, मंगळानंतर आला कोणता ग्रह? बुध. बरोबर की नाही? बुधाला कोणती दृष्टी आहे? बुधाला कोणती दृष्टी आहे? एकच आहे दृष्टी, 7वी दृष्टी आहे. हा, बुधाला 7वी दृष्टी आहे, एकच आहे. मंगळाला आणि शनीला 3 दृष्ट्या आहेत. बुधाला एकच आहे दृष्टी, चंद्राला एकच आहे दृष्टी. त्याच्यानंतर गुरुला 5वी दृष्टी आहे, 7वी दृष्टी आहे आणि 9वी दृष्टी आहे. लिहून घ्या बरं. गुरुला 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी. हा, या 3 दृष्टी आहेत, 5, 7 आणि 9. नंतर शुक्राला एकच दृष्टी आहे, 7वी दृष्टी आहे. एक दृष्टी. त्याच्यानंतर शनीला, शनी सांगितलं कमी नाही ना? नाही सांगितलं. शनीला 3 दृष्टी आहेत. शनीला 3 दृष्टी आहेत. 3री, 7वी आणि 10वी. 3, 7 आणि 10. 3, 7 आणि 10. 3री दृष्टी, 7वी दृष्टी आणि 10वी दृष्टी आहे शनीला. आणि रवीला काय? रवी तर संपूर्ण अवकाशातच आहे. रवी ज्या ग्रहाबरोबर जातो तो ग्रह अस्त होतो. रवी म्हणजे एकदम पॉवरफुल ग्रह आहे.
फक्त रवीला हम्म. ग्रहण कोण लावतो? राहू केतू. राहू आणि राहू केतू. आणि केतू हे रवीचे कट्टर शत्रू आहेत. चंद्राचे बरोबर. आणि रवीचे राहू केतू कट्टर शत्रू आहेत. चंद्र आणि रवी ग्रहाचे लिहून ठेवा. कारण ते जवळ जातात, त्यांच्या सोबत जातात, समोरासमोर येतात, त्या वेळेला ग्रहण योग होतो आणि बरोबर. उलाढाली होतात. त्यावेळी उलाढाली होतात पृथ्वीवर. आता एकूण तत्व किती आहेत? अग्नी तत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जल तत्व आणि आकाश तत्व. एकूण तत्व किती आहेत? 5 तत्व आहेत. 5. अग्नितत्वामध्ये कोणत्या राशी येतात? मेष रास, धनुरास आणि कोणती येते तिसरी रास? मेष, धनु आणि सिंह रास. सिंह. मला आठवे नाही. सगळं तोंडपाठ आहे, पण कधी कधी ब्लँक व्हायला होतं. मेष, सिंह आणि धनु तीन असे आहेत, ते अग्नितत्वाच्या राशी आहेत. आणि नंतर त्याच्यानंतर पृथ्वी तत्वाची रास कोणती? मकर रास, वृषभ रास आणि कोणती हो? मकर, वृषभ आणि कन्या कन्या कन्या. लिहा. कन्या की मकर. मकर, वृषभ आणि कन्या राशी पृथ्वी तत्व. हो बरोबर, पृथ्वी तत्व. त्याच्यानंतर जलतत्व. वायू तत्व. हा, वायू तत्व. जलतत्व वायुतत्व. शेवटी लिहायचं ना. वायू हा. तत्व. तुळ रास, मिथुन रास आणि कुंभ रास या वायू तत्वाच्या राशी आहेत. हा, वायू तत्व लिहा आणि या 3 राशी लिहून घ्या. कुंभ, मिथुन आणि तुळ तुळ. या वायू तत्वाच्या राशी आहेत. आता खाली लिहा जलतत्व. जलतत्व लिहा, डॅश मारा. त्याच्या पुढे लिहा कर्क रास, वृश्चिक रास आणि मीन रास या जलतत्वाच्या राशी आहेत. आता असं लिहून झाल्यानंतर काय करा? खाली चर, स्थिर आणि द्विस्वभाव असे 3 वेगवेगळे लिहा. एकाच लाईन मध्ये चर, स्थिर आणि द्विस्वभाव लांब लांब लिहा आणि 3 असे टेबल काढा. उभ्या रेषा मारा. चर, स्थिर आणि द्विस्वभाव असं लिहून घ्या. मला दाखवा, वही दाखवा कोणीतरी एकाने. चर, स्थिर आणि द्विस्वभाव लिहिल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं माहितीये? आडवं लिहित जायचं. 1, 2, 3. त्याच्या खाली 4, 5, 6 म्हणजे टेबल सारखं. चर, स्थिर आणि द्विस्वभाव असं वरती लिहून घ्यायचं कॉलम मध्ये. आणि 2 असे हे करून काय होणार? टेबल सारखं कोष्टक बनवायचंय तुम्हाला आता. चर, स्थिर आणि द्विस्वभाव राशीचं. आलं लक्षात? चर म्हणजे पहिली एक, चरच्या खाली लिहा 1 आकडा. स्थिरच्या खाली लिहा 2 आकडा आणि द्विस्वभावच्या खाली लिहा 3 आकडा. लिहिलं? त्याच्यानंतर परत खाली या 4, 5, 6 म्हणजे चर राशीच्या इथे 4 आकडा, 5 आकडा असं बघा. म्हणजे मी सांगते, कळलं ना तुम्हाला कसं लिहायचं लाईनी? तुम्ही सांगा सांगा जरा यांना कळतंय की नाही माझं काय माहिती. हे बघा मी असं दाखवते, असं मी कॉलम नाही काढलेत. असं अशा 3 रेषा मारा. इथे लिहा चर, स्थिर आणि द्विस्वभाव. चरला येणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असे नंबर लिहा. म्हणजे चर राशी कोणत्या, स्थिर कोणत्या आणि द्विस्वभाव तुम्हाला आपोआप कळतील. पाठ पण करायला नाही लागणार. कळलं? लिहा. नुसतं कळलं, लिहून दाखवा मला काय लिहिलंय ते. त्याचे फोटो काढून ग्रुपवर पण नंतर टाका. जे काय लिहाल ते. हा, फोटो काढून ग्रुपवर टाका. नाही कळलं वैराट ना? समजलं की नाही दीपक वैराट? कळलं? हा. आणि एकदा सांगा मॅडम. परत एकदा सांगू? चर, स्थिर आणि द्विस्वभाव. ते लिहिलं आणि 12 आकडे टाकले. हा, मग चर राशीच्या खाली कोणते आकडे आलेत सांगा? 1, 4, 7 आणि 10. मग ह्या काय आहेत? ह्या काय आहेत? चर राशी. ह्या काय आहेत? चर राशी. आता स्थिर राशीच्या खालचे आकडे वाचा. 2, 5, 8, 11. हा, मग
2, 5, 8, 11 काय आहेत? स्थिर राशी. स्थिर काय स्थिर आहे? राहते. स्थिर स्थिर. राशी. हम्म. आता पुढचे वाचा, पुढचे वाचा. 3, 6, 9, 12. 3, 6, 9 आणि 9, 12. 12. या काय आहेत? हा. या काय आहेत? द्विराशी, द्विस्वभाव राशी. द्विस्वभाव राशी. समजलं सगळ्यांना? हा. इंटरेस्टिंग आहे की नाही ज्योतिष आपलं? खरं सांगा. एवढं काही आहे. कठीण नाही. आवड असेल तर तुम्ही माझ्या पण पुढे जाल. मी सगळं नॉलेज शेअर करीन. एका दिवसात रात्रभर जागरण करून. एवढा स्टॅमिना आहे माझा. ज्योतिषाची एवढी आवड आहे ना, मला काय विचारू नका. हा, जरा मी 2 मिनिटं मिस्टरांना जरा जेवण वाढते. 2 मिनिटं मला, मी ब्रेक घेते. म्हणजे मी कॅमेरा बंद करते, पण तुम्ही एकमेकांशी बोला, डिस्कस करा. रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही बोलू शकता. कळलं का? आणि काय डाऊट असतील तर लक्ष्मण जोशी आहेत ना, आनंद लक्ष्मण जोशी, ते सांगतील. मी कॅमेरा बंद नक्की. ठेवते जरा, मिस्टरांना चालेल, जेवण वाढायचंय म्हणून. चालेल चालेल चालेल. हॅलो. हा, बोला की. हा, मी नुकताच जॉईन झालो. जोशी म्हणून आहे मी, हा. सातारला राहतो. हा. की माझं काय ज्योतिर्विद्या वाचस्पती झालेला आहे. हा. समीक्षाताई मला ती प्रेरणा दिली आणि बरोबर. त्यांच्यामुळे मला हे प्राप्त झालेलं आहे. आणि बरोबर. आता घरामध्ये जरासं प्रॅक्टिस करत असतो हा. त्यामध्ये. आणखी झालं आता म्हणजे जवळजवळ 2-3 वर्ष झाली मी माझं प्रॅक्टिस चालू आहे. कारण कसं, माझ्या मुलीच्या बरोबर. लग्नासाठी पत्रिका ज्या येतील त्या मी पाहत होतो. हम्म. पत्रिका जुळत आहेत की नाही वगैरे, मग ते का जुळत नाही त्याचाही पण अभ्यास करत होतो. त्यामुळे हळूहळू मला ते माहिती म्हणजे होत गेली. आणि आता बरोबर. मुलाच्या माझं चाललेलं आहे. आता पाहूया पुढे काय काय बरोबर. होते. हा. 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 मी सातारला राहतो. माझं सातारला छोटंसं घर आहे. हा. आणखी माझी मुलगी लग्न झाले, तिला एक 1.5 वर्षाची मुलगी आहे. ती पुण्याला बरोबर. असते, इन्स्टिट्यूटला सर्व्हिसला असते ती. बरोबर. हा, मुलगा पण काय तुमचं डिझाईन इंजिनियर झालेला आहे. बरोबर. आणि तोही पुण्यामध्ये सर्व्हिस करतो. त्याची राहायची व्यवस्था सगळी आहे तिथं, चांगली झालेली आहे. बरोबर. असं मी माझं छोटंसं घर आहे, कुटुंब आहे. हा. हा. मी आणखी मिसेस आता इथे सातारामध्ये आमच्या छोट्याशा घरात राहतो आम्ही. बरोबर. हा. आपली काय पंचांग वगैरे पंचांग वगैरे सांगता नाही. हो, सांगतो ना मी. हा. हा. पंचांग फार पूर्वीपासून मी बघतो, कारण रोजची पूजा असते ना. हा. हा. पूजाच मला जवळजवळ 3 तास चाललेली असते. मग बरोबर. त्यामध्ये मग ते आजचा दिवसाचं दिनमान काय आहे वगैरे सगळं बोलावं लागतं पूजा करत असताना. आजचं नक्षत्र बरोबर. कोणतं, तिथी कोणती आहे, बरोबर. 2 तिथ्या येतात तर 2 तिथ्या काय येतात, नक्षत्र कोणतं आहे, नक्षत्र कोणत्या चरणामध्ये आहे, त्याच्यानंतर हम्म. नक्षत्र स्वामी कोणता आहे, पुन्हा त्याचं योग असतं, करण असतं. अशा पद्धतीने हे वाचन करायचं. चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे, गुरु कोणत्या राशीमध्ये बसलेला आहे, हे रोजचं बघावं लागतं. पंचांगावरनं पाहतो मी आणि त्याप्रमाणे पूजापाठ करत असतो. रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा माझी पूजा असते. आता जरा मला लेट झाला, कारण मी जरा बाहेर गेलतो. संध्याकाळचं इव्हिनिंग वॉक असतं माझं. ते करून मग म्हणून मग मगाशी मॅडमला फोन केला होता मी, की बाबा मला यायला उशीर होतोय, 15-20 मिनिटं लागतील मला पोचायला. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, तुम्ही जॉईन व्हा घरी गेल्यावर. आणि थोडासा इकडे जरा पाऊस पण चालू आहे ना, त्या पावसामध्ये जरा. बरोबर. हा, आपली ओळख सांगा सगळ्यांनी. मी श्रीपाद स्वामी, हा, कोल्हापूर जिल्हा. बर. हा. कोल्हापूरला कुठं? गडिंग्लज तालुक्यात मुगळी गाव. कुठलं गाव? मुगळी, गडिंग्लज तालुका. मुंबई. हा, माहिती आहे मला. हा, गडिंग्लज तालुका. गडिंग्लज तालुका. हो हो, लक्षात आलं. कानोली भाग आहे ते, त्या बोलण्याच्या टोनिंगवरून लक्षात येतं. हा. बरं, आणि कोण वैराट गुरुजी आहेत का? हो हा. हो. हा, सांगा की तुम्ही तुमची माहिती. मी इकडे मुलुंडला, मुंबईला आहे राहायला. बर. गाव माझं पण साताराच आहे. कुठलं? शिरवळ खंडाळा. खंडाळा. पारगाव खंडाळा. पारगाव हो खंडाळा आहे ना, हो, माहिती तिथे आहे. आहे. आपण बर इथे बर. कोणी नाही, सर्वजण बाहेरच राहतात. अच्छा. गावी वगैरे तर स्थायिक कोणीच नाही. मी इकडे मुंबईला मुलुंडमध्ये राहिलाय. बरोबर आहे. अहो, कामानिमित्तानं घरातून बाहेर पडावं लागतं ना. जस्ट आता जर चालू केलं ज्योतिषाचं, कारण असं खूप चांगली विद्या आहे ही. लोकांना एवढं जास्त माहित नाही. आणि फार पण इंटरेस्टिंग आहे आणि फार सोपं आहे.
हा, याच्यामुळं आपलं घर सुधारू शकतो, आपले हो नातेवाईक काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पुढे समाज नक्की नक्की. कल्याणासाठी खूप चांगले आहे ते. हो आपलं हो 4 पैसे पण मिळू शकतात आणि लोकांचं कल्याण पण करू शकतो आपण. लोकांचं कल्याण करता येतं, लोकांना सांगता येतं सगळं आणि काय असेल लोकांचा ते. काय सध्याच्या ह्या कलियुगामध्ये लोकांचा विश्वास खूप कमी आहे. हा, आणि विश्वास ठेवत दुसरी नाही. गोष्ट त्यांनी आहे छान ते चालली हा भरपूर ठेवतात. चर्चा, बरं वाटतंय मला, चांगली चर्चा चालली आहे. 2 मिनिटं झाली मी येऊन. बरं बरं झालं तुम्ही आलात, ते लक्ष्मण जोशी सिनियर आहेत ते सगळ्यांना, आमच्यापेक्षा सिनियर आहेत ते. आता काही आता नाही बघा मॅडम, हा, शिष्य तो शिष्य. बुध जो ग्रह आहे, बुध जो ग्रह आहे, त्याला सूर्याभोवती फिरायला 88 दिवस लागतात. हे लिहू नका, हे लिहायची गरज नाही, कारण त्या तुमच्या नोट्स मध्ये आहे. कळलं? शुक्र जो आहे त्याला पूर्ण सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला 225 दिवस लागतात. पृथ्वीला 365 दिवस लागतात. हे माहिती आहे आपल्याला. 31 डिसेंबरला आपण सेलिब्रेट नाही का करतो, तर 365 दिवसांनी पृथ्वी फिरते, एवढंच माहिती आहे. पण इतर ग्रहांचं माहित नाही, ते ऐकून घ्या. आणि रेकॉर्डिंग मी करते ते देणार आहे, म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. हा, कधी तुम्ही पॉज करून पण ऐकू शकाल. त्याच्यानंतर मंगळाला 687 दिवस लागतात प्रदक्षिणा घालायला सूर्याभोवती. त्याच्यानंतर गुरुला 12 वर्ष लागतात. पण या वर्षी अपवाद आहे, गुरु 4-4 महिन्यांनी बदलतोय. 4-4 महिन्यांनी तो काय करतोय, राश्यांतर करतोय. आता तो कर्केत होता, आता पुन्हा मागे चाललाय, आता पुन्हा मिथुन येत, नंतर मग परत पुढे येईल कर्केत, आणि मग डायरेक्ट धावेल तो कुठे जाईल, डायरेक्ट सिंहस्थ. सिंहस्थ कुंभमेळा आहे माहितीये ना, कारण सिंह राशीला जाणार आहे तो, म्हणजे धावतो पळतोय तो. शनी जो आहे त्याला 30 वर्ष लागतात पूर्ण प्रदक्षिणा घालायला. याचा अर्थ काय होतो कळलं? म्हणजे शनी 30 वर्षांनी पुन्हा त्याच राशीत येणार. समजा एखाद्या राशीला 7.5 आहे, मेष राशीला, तर बरोबर 30 वर्षांनी पुन्हा मेषेला 7.5 येईल. असं मोजायला शिका, बोटावर मोजायचं. त्याच्यानंतर हर्षल जो आहे तो लांब आहे, त्याला 84 वर्ष लागतात प्रदक्षिणा घालायला. नेपच्यूनला 165 वर्ष लागतात, हो. आणि प्लुटोला 247 वर्ष लागतात. म्हणजे तो 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 सगळ्या राशी फिरलाच नाहीये अजून. चंद्र जो आहे तो 29 दिवस 12 तास, 29 दिवस आणि 12 तास लागतात त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालायला. आता आपली जी राशी आहेत ना, या 12 राशी, समजा पृथ्वी ही गोल आहे 360 डिग्रीची, त्याच्यात 12 भाग केलेले आहेत. असे 12 भाग करून त्या राशी मांडलेल्या आहेत, आणि त्या राशीना नक्षत्र आहेत. एकूण नक्षत्र 27 आहेत, पण राशी मात्र 12च आहेत. मग त्या नक्षत्राला, प्रत्येक नक्षत्राला 4 चरण आहेत. मग ती कोणत्या राशीत आहे ह्याच्यावरून कोणत्या नक्षत्रात मूल जन्माला आलं ते सांगू शकतो आपण. आणि ज्या ग्रहाची ते नक्षत्र आहे त्या ग्रहाची महादशा जन्मतः जातकाला असते. वाक्य नीट ऐका. समजा एखादा बालक आहे, त्याला त्याचं समजा धनुराशीवर जन्माला आला आणि त्याचं मूळ नक्षत्र असेल केतूचं, तर केतू हे नक्षत्राचा स्वामी आहे. मग जन्मतः त्या बालकाला केतूची महादशा सुरू होते. हा ऍडव्हान्स अभ्यास आहे, पण मला असं हातचं राखून देता येत नाही. मला असा हात माझा मोकळा आहे, तुम्हाला तर माहिती आहे सगळं. त्याच्यामुळे मी पुढचं पण सांगतेय तुम्हाला, म्हणजे बोनस. गुरुग्रह देत राहतो, गुरुग्रह देत राहतो. देत राहतो. हं. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, आपल्याला जशा महादशा असतात ना, तशा अंतर्दशा असतात, विदशा असतात, नंतर सूक्ष्म दशा असतात, आणि प्राणदशा पण असतात. हे सगळं आपल्याला ऍप वरून कळतं. स्वामी गुरुजी, स्वामी गुरुजी म्हणजे महादशा, अंतर्दशा, विदशा, प्राणदशा आणि सूक्ष्मदशा असतात. हे तुम्हाला पंचांगातून पटकन शोधायला नाही येणार. पण जर तुमच्याकडे जर ऍप असेल ना, तर ऍप डाउनलोड करा. काय करायचं बघा, तुम्हाला सांगते. प्ले स्टोअर मध्ये जायचं. प्ले स्टोअर असतं आपल्या मोबाईल मध्ये ऑलरेडी, त्याच्यामध्ये जाऊन डाउनलोड करायचं. एस्ट्रोसेस टाईप केलं की ते डाउनलोड होईल. ते डाउनलोड झालं ना की मग ती पत्रिका काढायची तुम्ही. ती कशी, तर तिथे येतं की ऑप्शन असतात, मुलगाची काय मुलीची आहे ते नाव लिहायचं. त्याच्यानंतर जन्मवेळ काय असेल, जन्म ठिकाण, ते सगळं टाईप केलं ना की
की आपल्या नजरेसमोर पत्रिका डायरेक्ट येते मोबाईल मधून, म्हणजे पंचांगाची गरज लागत नाही. पण पंचांग माहीत असायला पाहिजे ज्योतिषाला. म्हणून तरी तुम्ही थोडं वाचन वगैरे करा. तिथी कोणती आहे, नक्षत्र कोणतं आहे. समजा कोणी विचारलं की आता आम्हाला पूजा करायची तर मुहूर्त सांगा, तर मुहूर्त सांगता आला पाहिजे. किंवा एखादी आणलेली बाई आहे आणि तिला सिझरिंग करायचंय, तर मुहूर्त सांगा. मग तिच्यासाठी शुभ मुहूर्त सांगायचा की ज्यामुळे डिलिव्हरी त्या मुलीची नीट व्हायला पाहिजे. हे सगळं आहे ना, ते मुहूर्त ते सगळं तुम्हाला पंचांग वाचता आलं तर सहज येईल. ताई, कळलं का? बोला ना, बोला. एक ऍप आहे दृक पंचांग म्हणून. हं. दृक पंचांग, तो पण चांगला पंचांग चांगला सांगतो तो. पण ते फ्री आहे, फ्री आहे. फ्री आहे. दृक मी पंचांग म्हणून आहे. आता मी कसं आहे, मी ऍस्ट्रोसेज वापरते ना, मला त्याची सवय झाली आहे. नाही, ऍस्ट्रोचेज मध्ये कुंडली वगैरे येतात, त्यामध्ये फक्त पंचांगच आहे. नाही, पण एस्ट्रोसेज आहे ना, त्याच्यात कुंडली येते, पंचांग येतं, सगळंच येतं. सगळं येतं. एस्ट्रोसेज तुम्ही डाउनलोड करा, चांगलं पाहिजे ते ऍप. सूक्ष्मदशा, प्राणदशा, कोण आलं जातक प्रश्न घेऊन, तर त्या जातकाला सूक्ष्मदशा कोणती आहे, प्राणदशा कोणती आहे, हे सगळं बघून तुम्ही फलादेश करू शकता. कळलं? आणि ग्रुपवर टाकणार आहात, नाव पूर्ण लिहा, जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मतारीख. आणि जर तुम्हाला दिवाळीचं अंक पाहिजे असेल, तो आता नाही, दिवाळीत अजून छापायचंय, तर ऍड्रेस पण लिहून ठेवा याच ग्रुपवर. म्हणजे मग मी त्याप्रमाणे तेवढे छापणार आहे. मी जे घेणार आहे त्यांच्यासाठीच छापणार आहे. कळलं? उगा सगळे छापून मग पैसा जातो ना एवढे मी काही गॉडफादर नाही कोण. सगळ्यांचे आपलं त्याप्रमाणे मी करते. कळलं? आता मला सांगा, आतापर्यंतचा तो भाग झाला आपल्या दृष्ट्यांचा, चरराशी. अजून एक तुम्हाला भाग शिकवायचा राहिला बघा. काय माहितीये का, राशी आहेत ना, 2 प्रकारच्या आहेत, स्त्री राशी आणि पुरुष राशी. राशी किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या, स्त्री राशी आणि पुरुष राशी. तर समराशी ज्या आहेत, म्हणजे ज्या 1 ते 12 मध्ये सम आकडा म्हणजे काय, 1, 2, 4, 6, 8 आणि 12 ह्या स्त्री राशी आहेत. समराशी म्हणजे 2, 4, 6, 8, 12 ह्या काय आहेत, स्त्री राशी. आणि 1, 3, 5, 7, 9 आणि 11 ह्या काय आहेत, विषम राशी. म्हणजे काय आहेत या, पुरुष राशी. कळलं? नंबर आहेत की नाही, राशीला नंबर आहेत की नाही दिलेले. पहिली रास म्हणजे मेष रास, दुसरी रास म्हणजे कोणती वृषभ रास. त्या ज्या नंबराप्रमाणे ती स्त्री रास आहे की पुरुष रास आहे हे आपण ओळखू शकतो. कळलं की नाही कळलं? नाही कळलं. सांगा, अनंत लक्ष्मण जोशी बोला, त्यांना सांगा, त्यांना कळलं नाही, सांगा. ऑड आणि इवन माहितीये ना नंबर, इवन नंबर आणि ऑड नंबर. इंग्लिश मिडियमचे आहेत के तुम्ही? तुम्ही तुमचं चालू करा, दीपक वैराट, हे चालू करा, माईक चालू करा. तुम्हाला कळलं? श्रीपाद स्वामी, मी परत बोलते बघा. राशी किती आहेत? राशी 12 राशी आहेत. तर त्याच्यातल्या काही राशी स्त्री राशी आहेत, काही राशी पुरुष राशी आहेत. तर त्या कशा ओळखायच्या? तर सम नंबर आहे ना, सम नंबराच्या राशी ज्या आहेत ना, त्यांना स्त्री राशी म्हणायचं. म्हणजे सम म्हणजे इवन नंबर. इवन नंबर म्हणजे 2, 4, 6, 8, 12 ह्या ज्या राशी आहेत त्या काय, स्त्री राशी. म्हणजे 2 म्हणजे वृषभ रास काय, स्त्री रास. 4 म्हणजे कर्क रास काय, स्त्री रास. 6 म्हणजे कन्या रास काय, स्त्री रास. 8 म्हणजे वृश्चिक रास, स्त्री रास. आणि 10 म्हणजे मकर रास, स्त्री रास. आणि 12 मीन रास म्हणजे स्त्री रास. तर ह्या स्त्री राशी आल्या ज्यांचे नंबर आहेत इवन, ऑड, इवन नंबर ना बोलतो, म्हणजे सम नंबर. आणि ऑड मॅन आउट म्हणतो, ऑड नंबर म्हणजे विषम नंबर. 1, 3, 5, 7, 9 आणि 11 ह्या काय आहेत राशी, पुरुष राशी. म्हणजे ह्या स्वभावाच्या स्त्रिया सुद्धा पुरुषी वागतात. 1, 3, 5, 7 आणि 1, 3, 5, 7, 9 आणि 11 ह्या राशी झाल्या काय, विषम राशी म्हणजे स्त्री राशी. मग स्त्री राशी आहे की पुरुष राशी आहे हे बघायचं जन्माला आलेल्या बालकाला. एखाद्याची स्त्री रास आहे
आणि तो पुरुष आहे तर थोडासा बाह्य स्वभावाचा असणार तो. किंवा एखादी स्त्री आहे आणि तिची पुरुष रस आली तर ती पुरुषासारखी डॅशिंग असणार. आलं लक्षात? आलं की. त्यांना नाही आलंय, दीपक वैराटना आलंय नाही, त्यांच्या नाही, चेहऱ्याकडे नाही, बघून वाटतंय. नाही समजलं. नक्की? हो नक्की. चालेल चालेल. तुम्हाला समजेपर्यंत मी शिकवणार हा. मग आता मी काय म्हणते, आज एवढं पुरे, आता उद्या शनिवार आहे, 5 वाजता जमेल सगळ्यांना? 5 वाजता जॉब कोण करताय त्यांना नाही जमणार ना? जमेल? पण जॉब रजा आहे तुम्हाला, उद्या रजा आहे हो तुम्हाला स्वामी, तुम्हाला हाय उद्या आहे 5 ला आहे, जमतंय. वेळ आहे, वेळ हाय आहे. हाय. हा मग 5 वाजता आलं जोशी, हो हो 5 हो वाजता लिंक जॉईन करायची. नक्की मग 5 नक्की ते जास्त करू आपण, हा चालेल जास्त घेऊ. हो चालेल. हो पण आजचं सेशन कसं वाटलं ते सांगा तरी मला. श्रीपाद हो, जोशी फार तुम्ही उत्तम. सांगा. श्रीपाद छान जोशीला वाटलं. बोलू द्या आधी. हा रिव्हिजन झाली माझी, पूर्णपणे रिव्हिजन झाली. हो 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 श्रीपाद जोशी तुम्ही बोला. चेहरा छान नाही वाटलं. दिसत आहे. हा छान छान वाटलं आज. वाटलं. पण हा. समजलं ना शिकवलं ते? समजलं. अरे वा. दीपक वैराट तुम्ही सांगा, समजलं, तुम्हाला कसं समजलं. वाटलं आजचं सेशन? हो, एकदम हे बघा, या छान. नोट्स दिलेल्या आहेत मी, नोट्स पाहिजेत म्हणून, त्या तुम्ही स्वतः वाचून काढा. मी त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला देणार आहे. हे तुम्ही वाचू शकता, तुमच्याकडे आहे ना, हो की नाही? हम्म. मग आता आपण उद्या 5 वाजता भेटणार आहोत. हा हो नक्की. चालेल. बाय. बाय. बाहेर पडते. माझं हे ना झालं ना रेकॉर्डिंग, की आपल्या त्या ग्रुपवर टाकी ना मी. बरं. हे बंद